लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पंचवटी जबरी चोरी व भद्रकाली दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात। नाशिक प्रतिनिधी। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखा अंबड युनिटने उल्लेखनीय कामगिरी करत पंचवटी पोलीस ठाण्यातील जबरी चोरी तसेच भद्रकाली पोलीस ठाण्यातील दंगलीच्या गुन्ह्यातील पाहिजे मुख्य आरोपीस अटक केली आहे। दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी पिंपळगाव बसवंत येथील डाळिंब व्यापारी प्रवीण दवे यांच्याकडून 5 लाख रुपयांची जबरी चोरी पंचवटी परिसरात झाली होती। रिक्षातून प्रवास करत असताना 2 आरोपींनी धारधार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्यावर हल्ला करून पैशांची बॅग हिसकावली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर बाबूराव वाकोडे हा घटनेपासून फरार होता। दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंबड गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ओळेगाव, पनवेल, जिल्हा रायगड येथे सापळा रचून आरोपीस अटक केली। आरोपी गुन्हा केल्यानंतर उज्जैन, इंदूर, बिदर, पुणे, नवी मुंबई आदी ठिकाणी पोलिसांना चकवा देत फिरत होता। तपासात निष्पन्न झाले की आरोपी किशोर वाकोडे हा भद्रकाली पोलीस ठाण्यातील दंगलीच्या गंभीर गुन्ह्यातही पाहिजे आरोपी आहे। त्याच्यावर नाशिक शहरात खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, शस्त्र कायदा व मोका अंतर्गत तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप गणित, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखा युनिटने केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.